त्यांना डावच साधता नाही आला. अजून वाजवायचं असं वाजव, टेन्शन नको. संताने सरदा केलो तैशा परी, चंदनी ते बोरी व्यापिली. गुणदोष याती न विचारे काही, ठाव दिला पायी आपुलिया. तुगा म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राहणार अंक त्याचा. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. विठाला 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 फार सुंदर जागा आहे. आणि आपण शिवयोगी महाराजांच्या शताब्दी निमित्ताने या ठिकाणी जमलेला आहात. बायांची संख्या जरा जास्त वाटते. त्याचं कारण असतं, जिथं जिथं महाराज चमत्कार करतात ना तिथं बायाच जास्त येतात. भागवत कथा असली ना तर पुरुष जातच नाहीत, सगळ्या बायाच पुढे असतात. कथा म्हणलं की व्यथा सांगणाऱ्या जास्त असतात, आणि ज्ञान म्हणलं की मग थोडेसे पुरुष काही अंशात जवळ येतात. बायांना अपेक्षा असते, जे संसारातलं दुःख आहे, नवरा ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही, आणि ती कोणाचं ऐकत नाही. पण तिला असं वाटतं की माझं ऐकावं. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आपली फाटलेली नोट चालली पाहिजे, पण देणाऱ्याने नवीन दिली पाहिजे. चुकीची नाही भाषा. आपण आपलं खोटं हे खरं वाटलं पाहिजे समोरच्याला, आणि समोरच्यानी माझ्या बरोबर खरंच बोललं पाहिजे. यालाच तर संसार म्हणतात ना. आपलं कसंही चालावं आणि लोकांनी आपल्याशी फार प्रामाणिक वागावं, भाषा आहे. मग शताब्दीच्या निमित्ताने या ठिकाणी येणं झालं. आणि माझं जो खास येण्याचा प्रसंग आहे ते म्हातार बाबा खनपुरीकर यांच्या निमित्ताने खरं मी आज आलो या ठिकाणी. पंकज स्वामी महाराजांचे अनन्य शिष्य होते आणि प्रखर वक्ता होते. महाराष्ट्रातला पहिला कीर्तनकार आहे तो म्हातार बाबा, ज्यांच्या शिव्याला सुद्धा टाळ्या पडत होत्या. पंढरपूरला एकदा कीर्तन होतं त्यांचं, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. तुम्ही ऐकले असतील, जवळचे लोक आहेत सगळे, शताब्दी सुरू केली त्यांनी. लक्ष्यला ठाव असा सुंदर अभंग सोडवला, आणि मध्येच एक बाई उठली. त्यांचं ते झाला प्रेत रूप शरीराचा भाव जागा झाला, आणि खन की तुझ्या असं म्हणून शिवी दिली त्यांनी. मी नाही सांगत ती बाई लगेच खाली बसली ती. आता प्रॉब्लेम काय माहितीये का, जे बायांना ऐकायचे ते मटेरियल जर महाराजाकडे नसेल तर बाया उठणारच ना. नाही कळलं अजून तिला. पुन्हा माझी मराठी कळणं अवघड आहे बरं का. त्यांना जे ऐकायचंय तो सांगणारा माणूस पाहिजे. मग ज्योतिषी का चालतात, जो अपेक्षा घेऊन आलेला आहे त्याला सपोर्ट पाहिजे. मोठे कीर्तनकार आहेत, त्याला अपेक्षा आहेत की आपल्या कीर्तनात लोक हसली पाहिजेत, म्हणून ते विनोदी कीर्तन करतात. तर त्यांना तुकोबरा ज्ञानोबराशी काही देणे घेणं नाही. अपेक्षा शब्द लक्षात ठेवा. आणि ऐकणाऱ्याला अपेक्षा असते त्यांनी आमचं मनोरंजन करावं, दोघांचं सूत्र जमतं. मग ठराविक कीर्तनकाराला जेव्हा ठराविक वर्ग येतो तेव्हा तो ठराविक अपेक्षा घेऊन येतो. पण खनपुरीकरांचं तसं नव्हतं. मदार बाबांचं सुंदर अभंग सोडवायचे. मला असं वाटतं बरं का, त्यांच्या बाबतीमध्ये काळाच्या अगोदर जन्माला आले. तुम्ही आत्ताशी शहाणे होताय, आणि त्यांनी जशा पद्धतीने तो अभंग सोडवला, म्हणजे मी ऐकून त्याला 30 वर्ष झाले. 30 वर्षापूर्वी मी पंढरपूरला त्यांचं कीर्तन ऐकलं. त्यावेळेस मला ती टेक्निक जी आहे ना, अभंग कसे जुन्या पद्धतीने सोडवायचे, मला असं वाटत नाही अजून सुद्धा तितक्या पद्धतीनं अभंग सोडवले जाते. याचा अर्थ थोडा वेगळा आहे. अभंग सोडवले जातील म्हणण्याचा अर्थ वेगळा आहे. माणसं ना एका एका विषयाचे विद्वान आहेत. ज्ञानेश्वरीचे एक साहित्याचे विद्वान आहेत,
ते सांगतील ज्ञानेश्वरी हे उत्तम काव्य आहे. वेदांती लोक असतील त्यांचं मत असे की ज्ञानेश्वरीमध्ये अद्वैताचे सिद्धांत आहेत. आरसा जसा असतो ना तसं त्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येकाला आपलं प्रतिबिंब दिसतं. आणि हे दुर्भाग्य असतं की आपण एकाच विषयाचे विद्वान असतो म्हणून प्रॉब्लेम येतो. आमच्या गडावर एक पोरगा आहे, त्याचं एकच कीर्तन पाठ आहे. इतकं सुंदर कीर्तन करतो की त्याचं कीर्तन झाल्या झाल्या 10 तारखा त्याच्याकडे येतात आणि तो एकही देत नाही. तो त्यांना सांगतो माझं बिजी येत. बिजी काही नाही, येतं किती. आता जे कीर्तन ऐकून तारखा मागतायत लोक, ते कीर्तन पुन्हा डबल नाही करता येत ना. मोठा विषय बरं का, कीर्तनकाराचा विषय नाही. आयुष्यभर तो एकच विषय शिकलेला आहे, तुमचा तो दृष्टिकोन तयार झालेला आहे. वैराग्याचा असेल, विवेकाचा असेल, वेदांताचा असेल. म्हणून जेव्हा कधी मी पाहतो समाजामध्ये वैराग्यावर बोलणारे कीर्तनकार, वेदांतावर बोलणारे कीर्तनकार, विवेकावर ज्ञानावर बोलणारे कीर्तनकार हे एकांगी बोलतात, एका पद्धतीने बोलतात. त्यांना असं एकच विषय शिकलेले आहेत ना. एखाद्याने अभ्यासच केलेला आहे, त्याला वैराग्य माहित नाही. एखादा माणूस इतका वैराग्यवान असतो की त्याला अभ्यासच नसतो, फक्त शिव्याच असतात. एखादा माणूस दोन्ही असतो पण आचरण चांगलं नसतं. एखाद्याचं तिन्ही चांगलं असतं, स्वर नसतो. स्वर असला तर वाजवता येत नाहीत, सगळं असलं तर अभंग पाठ नाही. तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यातच समस्या आहे, परमार्थात समस्या नाही असं वाटतं का तुम्हाला? पण हे समस्या सांगत नाहीत तुम्हाला म्हणून बरंच झालं की महाराज सुखी आहेत म्हणून. महाराज असतो फार दुखी असतो. मोठ्याचं कीर्तन काय, कीर्तन ऐकलं की याला टेन्शन, मला असं काही येत नाही. टेन्शनच आहे ना. हे कसं टेन्शन आहे माहिती का? समोरच्या माणसाने गाडी घेतली, समोरच्या माणसाने बंगला बांधला की प्रापंचिक माणसांना असं वाटतं आपल्याला असायला पाहिजे. तसं कीर्तनकारात परमार्थामध्ये सुद्धा जे छोटे छोटे महाराज लोक कीर्तनकार संस्थानिक आहेत त्यांच्या डोक्यात पुन्हा तिथे गोष्टी ह्याच्यासारखं काय येत मग अभ्यास कर. जर बंगला बांधायचा असेल तर व्यापार कर. जो किती साधा विषय आहे. बांधून जाळल्यानंतर काही नाही होत बरं का. एखाद्याने बंगला, एखाद्याचं पोट दुखत होतं, सगळ्या डॉक्टरकडे गेला तो. मग एका डॉक्टरच्या लक्षात आलं की याच्या पोटात कुठल्याही प्रकारचा कॅमेरा टाकला त्याच्या पोटात तरी काही नव्हतं. त्याला विचारलं नेमकं कधीपासून दुखतंय? ते म्हणजे शेजारी बंगला बांधल्यापासून. लक्षात आलं का? कारण काय त्याचं? भाऊ मोठा झाला, भावकी मोठी झाली, लोक मोठी झाली, नेते मोठे झाले. हे जर कारण असलं जळण्याचं ना तर आयुष्य कधी सुखीच होत नाही. कारण की ते कारण संपत नाही. अर्थ लक्षात. ते कारण जग मोठंच आहे. तू 10 गावामध्ये प्रसिद्ध असतील तेवढंच भागून हो तुझं. एखाद्या जिल्ह्यात असतो माणूस, एखाद्या तालुक्यात असतो, एखाद्या मोठ्या ठिकाणी असतो. पण शाखा आणि पक्ष जसं वाढवतात तसं महाराज लोकांनी शिष्य जर वाढवायला लागले ना तर मग तुरुंगात जावं लागतं. कारण की तो प्रपंच आहे. आता एक पुस्तक लिहिले हरिपाठ मंथन म्हणून, त्याच्यामध्ये खूप गोड शब्द आलेले आहेत. सायास करेसी, तर तुमच्या डोक्यामध्ये संसारच येत असेल ना, प्रपंच दिननेसी एवढंच येत असतं तुमच्या डोक्यात, दुसरं काही नाही. रोज प्रयत्न करतो. हा पारमार्थिक लोकांसाठी हे वाक्य आहे. जे संसारिक लोक आहेत ना, पर्वताप्रमाणे पातक करणे, या अभंगामध्ये ते गटार्थ आहेत. पुढच्या अभंगासाठी ते शिल्लकच राहत नाही. पण सायास करसी प्रपंच दिननशी हा अभंगच मुळात पारमार्थिक लोकांसाठी. पचू विस्तारने धातू आहे. जो भौतिक विस्तार करतो, शिष्याचा करेल, मठाचा करेल, धनाचा करेल, सगळ्या विस्ताराला प्रपंच म्हणतात. आणि तो विस्तार करत असताना सायास करावा लागतात. कुठलाही विस्तार असू द्या, मठाचा असू द्या, पक्षाचा असू द्या, कशाचाही विस्तार असू द्या, त्या विस्ताराला सायास लागतात. मग कधी कधी आम्ही असं पाहतो की मोठ्या माणसाची मुलं असतात आणि भरपूर संपत्ती असते, पण कष्ट न घेतल्यामुळे, सायास न घेतल्यामुळे ती बापाची जागा घेऊ शकत नाही. घराण्यातल्या मोठ्या माणसाची जागा घेऊ शकत. तुकोबरायांच्या मुलांना तुकोबरायासारखे अभंग लिहिता येत नाही. याचं कारण सायास कमी पडतात. विठ्ठला 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 विठ्ठला
कार्याचा रवा घेता. एवढं यत्न, यत्न शब्द छोटा आहे. यत्नाच्या अगोदर प्र लावा, प्रयत्न होतात. प्रयत्न कमी पडतं, काही नाही संसारामध्ये. पण त्या प्रयत्नाची दिशा जर प्रपंच असेल, मग कोणताही माणूस असू द्या, नीट आहे का, ज्ञानी असू द्या, साधक असू द्या, उपासक असू द्या, मी परमार्थाच्या विषयी बोलतो, कोणताही माणूस विस्तार करायला लागला तो की तो प्रापंचिक आहे. आणि जर विस्तार करतो मग का विस्तार करू नये, शब्द फार गोड आहे, का विस्तार करू नये, विस्तार करावा भौतिकतेचा करू नये, भावनेचा विस्तार करावा. शब्द आला भावनेचा, खूप गोड शब्द, छोट्या छोट्या सूत्र आलेले हरिपाठामध्ये. ज्ञानेश्वरी पेक्षा हरिपाठ कठीण आहे. हरी दिसे जनिवनी, तुम्ही एका दमात सगळं म्हणून जाताय. तुम्हाला पहिल्यांदा हरी दिसे, हे पहिली स्टेप आहे. दुसऱ्या हरी जनी वनी दिसे, साधकाची साधना जर उंचावली तर पहिल्यांदा हरी दिसे नामदेव महाराजासारखं. पण नामदेव महाराजांना हरी दिसत होता, पण तो जनी वनी दिसत नव्हता. मग गुरु भेटले, मग हरी जनी वनी दिसू लागला. आणि जेव्हा हरी आत्मतत्वी दिसतो तेव्हा परमार्थ पूर्ण होतो. याला विस्तार म्हणतात. लक्षात आलं तुम्हाला? विस्तार करायचे ना तुम्हाला. कालच्या कीर्तनामध्ये फार चांगला विषय सांगितला. विस्तार करायचा ना, तुझा तूची देव, तुझा तुची भाव. निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत माऊलींच्या बाबतीमध्ये, समीक्षा पण कशी केली पाहिजे कळलं पाहिजे. तुला देवाची गरज नाही माऊली, तुझा तूची देव, त्याला म्हणतात पूर्ण परमात्मा, त्याला विस्तार. आणि तुझा तूची म्हणजे काय, हे माऊलीचं वाक्य बरं काय. आणि तुझा तूची देवचा अर्थ तुकोबराचा अभंग पहा. अणु रेणू या थोकडा तुका म्हणू नका माझ्या भावा. कोण मोठा आहे, कोण आकाश एवढा आहे, तुम्ही. तुकोबराय स्वतःबद्दल बोलतात ना, मी आकाशा एवढा आहे, तुम्ही नाही. तर तुम्ही अभंग पाठ केलेला म्हणताय. हरिपाठ पाठ आहे, अर्थाकडे पाठ आहे. अर्थ लक्षात नाही येत, तो पाठ नाही येतो अर्थाकडे, पाठ आहे आपली. मग विस्तार कशाला म्हणतात, आपला विस्तार, आपल्या भावनेचा विस्तार. हरी दिसे, हरी जनीवनी दिसे, हरी आत्मतत्वी, हा विस्तार आहे. तुका आकाश आहे एवढा. आणि जेव्हा तो तुका आकाश आहे एवढा होतो त्यावेळेस सामान्य माणसाचा हा विषयच असतो. सामान्य माणसात चमत्काराला मांडणारी माणसं आहेत, व्यवहाराला मांडणारी माणसं आहेत. काही काही माझे मित्र असे की त्यांना कुठलाच अभंग पाठ नाही, पण दरवर्षी 1-1 कोटीचा सप्ताह करतात तुमच्या सप्त्यासारखा. आणि हे काहीच नाही त्यांना, पण जे येतं ना ते विद्वानाला येत नाही. व्यवहार किती मोठी पंगत सांगा, काही सांगा, काय का सगळं व्यवहार भौतिक प्रपंच म्हणतात त्याला. पण त्यांना मान्यता मिळत नाही. आणि व्यवहारामध्ये हा भाग जरी खरा असला तरी, नीट ऐका कीर्तन बरं का, तरी परम अर्थ याच्यासाठी की आपला विकास झाला पाहिजे, आपण मोठे झालं पाहिजे. मला एक सांगा, तुम्ही माझ्या समोर सगळे बसलेली माणसं आहेत, 100 कोटी तुमच्या पुढे ठेवले, मी देणार नाही तुम्हालाही मिळणार नाही, पण धरा. काय करणार बरं, तुमचं डोकं चालवा त्याचं, काय करणार 100 कोटीचं? तुमचे 3च पॉइंट आहेत, घर मोठं करणार, गाडी घेणार, कपडे दागिने घेणार. याच्यात तुमचा विस्तार आहे का प्रपंचाचा विस्तार आहे? 1000 कोटी आहेत तरी जो तांदूळ तुम्ही खाता तोच मोठ्या माणसाला खावा लागतो. प्रधानमंत्री आहे म्हणून इंद्र त्याला तांदूळ नाही पाठवत, गहू नाही पाठवत. शेतकरी जो पिकवतो तोच मोठ्या माणसाला खावा लागतो. मग पिकवणारा मोठा आहे, जमिनीतून धान्य काढणारा मोठा आहे, पण त्याच्या लक्षातच येत नाही की आपण मोठे. अन्न धान्य माणसं जगवण्याचं काम शेतकरी करतो, एवढा मोठा राजा आहे शेतकरी, लक्षात नाही येत ना त्याला. आणि जगवणाऱ्या जगवत नाही हा शाप त्यांना लागतो, असे तळमळतात लोक. महाराज खूप अवघड आहे. मग महाराज हे जे तुम्ही 3 स्टेप सांगितलेल्या आहेत, हरी दिसे, जनिवनी दिसे, आत्मतत्वी दिसे, विकास जो आहे अध्यात्मातला, तो असा महात्मा ओळखायचा कसा, अशी बऱ्याच वेळेस शंका येते. बरेच कीर्तनकार सांगतात मुळात हा ओळखण्याचा विषयच नाहीये.
आता माझ्या समोर तुम्ही बसलेले आहात, तुकोबरेला मान्यता तुम्ही दिली का संतांनी दिली? डोकं लावा बरं का, काही टेन्शन घेऊ नका कीर्तनाचं. तुकोबरायला जी मान्यता आहे ते तुम्ही दिली की संतांनी दिली? इतकं खाली पण काही उभं करत लय अवघड. तुम्ही दिलीच नाही, मी 100% सांगतो तुम्हाला. तुम्ही तर गाथा बुडवणारे लोक आहेत हो. तुमची योग्यता काय? तुम्हाला कोणी उचकवलं ना लगेच तुम्ही विरोधामध्ये जाता. तुम्हाला माहित नाही गाथा बुडवणारे लोक कोण आहेत? आपल्यापैकीच आहेत सर्वसामान्य. एखाद्याने पिटवून द्यायचं आणि लगेच तुम्ही लोक उचलून धरायचं त्याला, बुडवा गाथा. पण गाथात काय लिहिलंय हे बुडवणाऱ्याला माहित नाही. बुडवणारे अगोदरच बुडलेले आहेत. त्याला वाटतं आपल्या बरोबर गाथा पण बुडवावा. मान्यता कोणी दिली? अभंगाच्या पहिल्या संतांनी सरदा केलो तैसा परी, 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 संतांनी सरदा केलो तैसा परी. चंदनी ते बोरी रातियेली, चंदनी ते बोरी रातियेली, गुण दोष यादी नवी तारी काही, गुण दोष यादी नवी तारी काही. चंदनी ते बोरी रातियेली, चंदनी ते बोरी रातियेली, गुण दोष यादी नवी तारी काही, गुण दोष यादी नवी तारी काही. फार गोड अभंग आहे. मान्यता कोण देतं? तुकोबरायांचा अभंग आहे. तुकोबराय स्वतःचा अनुभव या अभंगातून सांगतात. मला समाजाने मान्यता दिलेली नाही. आणि जे ज्ञानी आहेत त्या काळातले रामेश्वर भट्टासारखे, त्यांनीच बुडवायला सांगितले, त्यांनी मान्यता दिलेली नाही. मराठी नीट आहे का बरं का? ज्ञानी लोक मुळात कुणाला मानत नाही. इतके अहंकारी असतात ना ज्ञानी लोक, मानतच नाहीत कुणाला. एका कीर्तनामध्ये मी तुकोबरायांची व्याख्या सांगितली होती, खूप गोड व्याख्या आहे. लक्ष्मी कुणाला म्हणतात? लक्ष्मी. तुकोबरायांनी व्याख्या केलेली, मोकळे मन रसाळवाणी, याची गुणी संपन्न लक्ष्मी ऐशी येणार. मोकळं मन आणि रसाळवाणी, त्याचं नाव लक्ष्मी आहे. विठाला विठाला आणि हे विद्वानाकडे नसतच. विद्वानाचं डोकं चांगलं आहे, मन कपटी असत. कोणी पुढे चालला की मत्सर येतो. मत्सर म्हणजे कळलं ना, मत्सरती, माझ्यापेक्षा पुढे चालतो. लगेच त्याचं सगळं ज्ञान बाद होतं, सगळं बाद होतं. सगळा प्रयत्न करून त्याला मागे ओढायचा प्रयत्न करतो. मागे ओढणं म्हणजे निंदा, दुसरं काय करणार आहे? हात धरून थोडंच ओढणार आहे कोणाला. एखाद्या माणसाकडे पैसे येत असले थोडंच तुम्ही थांबणार आहेत, काहीतरी निंदा करणार. एका गावामधला माणूस मंत्री झाला होता. कीर्तनाला गेल्यानंतर ते लोक सांगतात, महाराज तो ना आम्हाला माहिती, तुम्हाला नाही माहिती. मी कीर्तनात 2 शब्द बोललो असेल त्याच्याबद्दल चांगले. कीर्तन झाल्यानंतर त्या भावकीला वाईट वाटलं ना, ते तुम्हाला काय माहिती त्या माणसाबद्दल? म्हणून मंत्री तो महाराष्ट्र सांभाळतोय, थोडं 2 शब्द बोलत, त्याच्यासारखा लबाड माणूस नाही. म्हणलं तो खरा आहे, मग मंत्री का नाही झाला? तू चांगला आहे ना, मराठी करा. तुम्ही जर खरेच चांगले आहात, काय मागासले पण तुमच्यामध्ये आहेत? कशा करता तुम्हाला असं वाटतं की तुमचा विकास होत नाही? विकास लोकांनी करून होत नसतो, सायासानी होतो. प्रयत्नाने विकास होत असतो. ज्ञानोबर आहे, ज्ञानेश्वरीमध्ये प्रयत्नाला परब्रह्म म्हणतात. नीट आहे का?
देवाला देव नाही म्हणत, प्रयत्नाला परब्रह्म म्हणतात. आणि प्रयत्न जेव्हा पिकतात तो प्रयत्नाची एक वेळे समग्र परब्रह्म फळे. दया पिकलिया सगळे पूर्णतेचा. प्रयत्न पिकला पाहिजे. म्हणून आपण काय करतो, आशीर्वादाच्या मागे लागतो, आपल्या डोक्यामध्ये पुस्तकाच्या मागे लागतो, ज्ञानाच्या मागे. असलं काही होत नाही. प्रयत्न परब्रह्म आहेत हा ज्ञानोबरांचा संदेश. आणि तो प्रयत्नाला सार्थकता कधी येते, कधी सार्थ होतात प्रयत्न, हे या अभंगात सांगितलेलं आहे. संतांनी मान्यता दिल्यानंतर. अभंग नीट आहे का? संतांनी सरता. सरता म्हणजे मान्य होणे. सरता शब्दाचा काय अर्थ आहे? कुणीही माना, संतांनी मानलं पाहिजे, संतांनी शिक्का दिला पाहिजे. तुमच्या शिक्केला काय किंमत आहे? मंत्र्याच्या शिक्केला किंमत आहे. यांना इतके पैसे द्या, नुसतं सही केली त्यांनी, किंमत आहे त्याला, शिक्का टाकला. तुमच्या बोललेला किंमत नाहीये. मग बोलू नये का? इथे साधकासाठी आणि विशेष करून पुरुषासाठी धोका सांगितलेला आहे. तुम्ही जेव्हा साधना करता ना, अगोदर गवाळे लोक पाठीमागे लागतात. महाराज लय भारी बोलतात. मराठवाड्याच्या भाषेत बोलायचं म्हणलं ना, गोड कीर्तन करतात. त्याला गोड म्हणता येत नाही अशा लोकांनी जर स्तुती केली तर तो महाराज कसा असेल? पण खेडेगावातला जर महाराज असेल तर त्याला मान्यता खेडेगावातले लोक देतात का तो त्या संस्कृतीमधलं बोलतो. दोघांना एकमेकाची खून पडते. भरपूर लोक जमतात. हे काय असं नाही. या परिसरामध्ये जोग महाराजांचा सप्ताह होतो असं ऐकलंय मी. जोग महाराजांच्या काळात इतिहास आहे. मी जसं आता म्हातार महाराजांचं सांगितलं, खनपुरीकरांचं, त्यांचे गुरु बंकट स्वामी, बंकट स्वामीचे गुरु जोग महाराज. आता जोग महाराजांना कीर्तनाला बोलवलं. जोग महाराज पहिलवान, तब्येत चांगली असली पाहिजे बरं का, 2-4 गुंड नादी लागू नये म्हणून पाहिजे. उग कोणी धक्का दिला तर महाराज पडू नये कुठं. मग आता बंकट स्वामीचं कीर्तन मराठवाड्यात 1 नंबर असायचं. बैलगाड्या घेऊन वगैरे यायची लोक. मग त्यांनी जोग महाराजांना कीर्तनाला बोलवलं. आता जोग महाराज आणि गाव एवढं खुश झालं की बंकट स्वामी महाराजांचे गुरु येत आहेत. डबल पब्लिक आली. जोग महाराजांनी कीर्तन सुरू केलं. जोग महाराजांच्या समोरच लोक झोपले. नुसती त्या काळातली गोष्ट, नुसते झोपले नाही. अगोदर ते जुन्या काळात पांघरायचं आणायचे ना, तेच खाली टाकलं, तिथं झोपले. 15 मिनिटात जोग महाराजांनी कीर्तन बंद केलं आणि स्वामीजींना बोलवलं, अरे हे गिऱ्हाईक माझं नाही बरं का, तुझंच आहे, सांभाळ तुझ्या. मग काय ते जोग महाराज खाली गेले तर बंकट स्वामी उठले आणि ते बंकट स्वामी शिवाय देत होते ते खनपुरी करत येत होते. हे उठा म्हणल्याबरोबर आपला बो आला रे. जेवढे झोपले होते तेवढे असे लक्षात घ्या काय बोलत मला. त्या लोकांचं महाराज वेगळा. त्याच्या पुढचा टप्पा आहे शिकलेल्या लोकांमध्ये कीर्तन करणारे महाराज वेगळे. त्यांचे मराठी शुद्ध असते, बोलणं शुद्ध असतात, सिद्धांत शुद्ध असतात, सगळं बरोबर आहे. ह्या कोणाचीच पूजा होत नाही. हा अभंगातला महत्वाचा आशय. चांगले कीर्तनकार आहेत. रोज त्यांच्या कीर्तनाला लाख लोक येतात. तो कीर्तनकार मेला की त्याची पूजा होत नाही, विसरून जातात लोक. आणि ज्यांनी कधीच कीर्तन केले नाहीत असे लोक मी बघितले, त्यांची पूजा होते. ज्यांची आता शताब्दी आपण साजरी करतोय त्यांच्या निमित्ताने, तिने कुठे कीर्तन केलेले, फक्त तपश्चर्या केली. आता मी तुम्ही सगळे माझ्याजवळ बसलेले, एवढे कीर्तन 7 दिवस चांगले झाले. मी म्हटलं कोणता कीर्तनकार तुमच्या शिवयोगी महाराजासारखा आहे? तुम्ही काय उत्तर द्याल? बोला ना. कीर्तन ऐकले, लाखो संख्येने तुम्ही जमले, ऐकलं त्यांना, पण तुमच्या मनात पक्की भावना आहे की शिवयोगी महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ, त्याला मान्यता म्हणतात. विठ्ठला विठ्ठला जाऊन 100 वर्ष झाले. त्याच्या पुढचा टप्पा जगद्गुरु तुकोबारांचं वैकुंठ गमनाला 500 वर्ष होत आले, 450 झाले असते. आणि ज्ञानेश्वर महाराजांना जन्म घेऊन 750 वर्ष होत आहेत. कळत न कळत 750 वर्षापासून माझ्या जीवीची आवडी एवढ्या एका वाक्याचं पंढरपूरला गर्दी किती जमा झाली महाराज. पंढरपुराने संपूर्ण महाराष्ट्रातला भाविक समाज पंढरपूरला दिंड्या घेऊन जातो.
ना ज्ञानेश्वरी कळते, ना हरिपाठ करतो, ना विद्वत्ता कळते, काही कळत नाही. पण मनात श्रद्धा आहे की माऊलीने सांगितले ते आपण केले पाहिजे, ती मान्यता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला या जगात मान्यता जर पाहिजे असेल ते संतांनी मांडलेली मान्यता पाहिजे. संतांनी तुमच्यावर शिक्का दिला पाहिजे, हा माणूस विद्वान आहे. माझं कीर्तन ऐकलं तुम्ही लोकांनी, एखाद्या गावात नाही कीर्तन नीट केलं, डोकं फिरलेलं असेल माझं, काय भरोसा त्याचा, तर लगेच चर्चा सुरू. नेहमी शास्त्रीय कीर्तन चांगले करता, आज जरा जमलं नाही, नाही कळालं, जमलं नाही का कळलं नाही, तुमच्यासाठी बोलतोय. जमलं नाही का कळलं नाही, कळण्याकरता श्रोत्यांचा सुद्धा अधिकार लागतो. विठाला श्रोते जर चांगलेच नसले तर वक्त्यांनी काय केलं पाहिजे. म्हणून मान्यता हा प्रश्न फार महत्वाचा आहे. मान्यता तुम्ही दिली, भुगतय न तो मुक्तय. चांगले पाकिटे मिळतील, चांगले लोक मागे लागतील, तारखा मागे लागतील, डायऱ्या फुल होतील, पण माइंड फुल होणार नाही. फुलनेस कधी येणार नाही, माइंड फुलनेस, तृप्ती कधी येणार नाही जीवनामध्ये. समाजाने मान्यता दिलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या बाबतीत तर एवढं अवघड आहे, संपूर्ण गावातल्या लोकांनी, मराठी नीट आहे का, तुकोबारायांना हद्द बाहेर करायचं ठरवलं. गावात तुकोबारायांनी राहू नये, म्हणजे गाथा लिहिणारे तुकोबाराय त्यांना गावातून बाहेर काढण्याचा प्रसंग आला होता. मान्यतेत काही बदल झाला नाही. गाव कोपलं, लोक सगळं बरोबर आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला काहीच देणे घेणं नाही या लोकांना. का? ह्या लोकांचा त्याग करून मी भंडाऱ्या डोंगरावर गेलो. डोंगरावर जाऊन पुन्हा मूर्खाची संगत करायची का? नाही मराठी कळाले. तुम्ही जर तुमची योग्यता वर गेलेली आहे, पुढे सामान्य माणसाविषयी चर्चा करतात, म्हणजे तुमचं मन अजून मोठं झालेलं नाही. प्रेमळ मन नाहीये, मोठं मन नाही. आणि संत एवढे कठीण आहेत, एवढा शब्द वापरतो बरं का, नाहीच मान्यता देत. काही करा तुम्ही, किती उलट टांगा, काही डोकं सांगा, सगळं सांगा, नाही मान्यता देत. आणि जर संतांनी नुसतं हात ठेवला ना मस्तकावर, हात ठेविला मस्तकी, पुढचा शब्द फार, प्रसाद देऊन केले. आणि एका संतांनी जर तुम्हाला मान्यता दिली, पूर्ण पृथ्वी त्या माणसाला संत मानते. मला सांगा, तुकोबाराय तुमच्या गावाकडे आले होते का कीर्तनाला? मराठवाड्यामध्ये आले होते का? पण संपूर्ण मराठवाड्यामध्ये तुकोबारायचे मंदिर आहे, त्यांच्या अभंगावर कीर्तन करतात. काय प्रकार आहे? माऊलीने शिक्का लावला. कळलं तुम्हाला? आणि माऊलीने शिक्का कसा मारला? ज्ञानेश्वरीचा अभ्यास करता करता, हे तुकोबारायांचे वाक्य बरं का. माऊलीने प्रसाद दिला. तुका म्हणे, तुम्ही उदार शृंगारिले बाळ, शृंगारिले बाळ, शब्द आहे ना, शृंगारिले बाळ, त्याला म्हणतात वाणीचा शृंगार केला. तुमच्या मुखातून जे शब्द आले ते शृंगारलेले शब्द आले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, उदार कृपाळ असणाऱ्या ज्ञानोबारायांनी आपल्या बाळाला शृंगार, म्हणून ते शब्द गाथा जगमान्य झाला. त्याला विद्वान बुडवू शकले नाही, रामेश्वर भट्ट बुडवू शकले ते तर. म्हणून मान्यता कशी असते पहा, संतांनी मान्यता दे, संतांनी सरळता, कोणी मान्यता देऊ नये. कोण, आता तुम्ही माझ्या समोर बसले, शांत हे माझं नशीब आहे. पण खरंच शांत बसून ऐकून घेता का तुम्ही एवढ्या लोकांचं? सकाळी भेटाबरोबर महाराज मला सांगायला सुरुवात करता तुम्ही, महाराज हे असं नाही, असं आहे. तुम्ही हे विसरून जाल की रात्री माझं ऐकले,
लगेच सकाळी काय की तुमची मान्यताच वेगळी आहे. तुम्ही स्वतःला कमी समजत नाही, हा महत्वाचा भाग आहे. आणि कमी न समजल्यामुळे दुसऱ्याला मोठं समजत नाही. आणि जर यदा कथाचित झालं पुन्हा त्रास होतो. काल महाशिवरात्राच्या कीर्तनात एक जुना दृष्टांत माझा सांगितला अनुभव होता. जुन्या काळात माझ्याकडे गाडी होती, 2च दरवाजे असायचे, मस्त गाडी असायची. आम्ही पंढरपुराहून येत असतो. पावसाळ्याचे दिवस असतात पंढरपुरामध्ये. पावसाळ्याचे दिवस होते. नातेपुतीच्या पुढे आल्यानंतर खूप मोठा पाऊस झालेला होता. ते वरच्या शेतातलं पाणी खालच्या शेतात चाललं होतं. आणि जात असताना मग तो ओघ जो असतो ना, माती फिती येतात. मग झेडपीच्या लोकांनी तिथं दगड टाकायची सोय केली होती. मग एक ट्रक थांबवून तिथं दगड टाकत होता की ते थांबलं जावं. आता ते गाळ झालेला, चिखल झालेला. आता सगळे माणसं त्या ट्रक मधून खाली उतरले. मला वाटलं गेले असतील खाली. मग त्या ट्रकच्या शेजारून अशी गाडी काढली मी. एक माणूस वरच होता. नेमकं गाडी ते आमच्या गाळाजवळ गेली. मी ह्या साईडला होतो, तो या साईडला होता. आणि दगड त्याने त्या गाळामध्ये चिखलात टाकला. टाकल्याबरोबर जो माझ्या बाजूला बसलेला कीर्तनकार होता, त्याच्या गालावर चिखल, टोपीवर चिखल. आणि मोठा विद्वान कीर्तनकार होता. पंढरपूर पासून नातेपुतेपर्यंत सगळी वेदांताची चर्चा आहे. ब्रह्म सत्यम जगत सगळे सिद्धांताची चर्चा. आणि ते जसं चिखल पडला गालावर टोपी, सगळा वेदांत पळून गेला मला. सगळे प्रमेय लोक पावले. आणि मी तशीच गाडी पुढं मला म्हणे गाडी थांबव. मित्र होता. अरे म्हणलं जाऊ दे, हे बघ काय जाऊ दे, अक्कल नाही का म्हणे त्याला. म्हणजे तिला अक्कल नाही म्हणून तर दगड टाकतोय तू. तुम्हाला कळालं का? अक्कल नाही म्हणूनच निंदा आहे. अक्कल नाही म्हणूनच द्वेष आहे. अक्कल नाही म्हणूनच मत्सर आहे. पुन्हा तुम्ही त्याला विचारता तुला अक्कल नाही का, म्हणजे कोणाला अक्कल नाही? आपल्याला कळतं का की आपल्याला अक्कल आहे का? काय माहिती ना, चुकतोय म्हणजे अक्कल नाहीये. आई कधी विचारते का? आईला माहिती पोरगं चुकतोय म्हणून. मग ती गोड सांगते, बाळा असं करू नकोस. ते असं नाही विचार तुला अक्कल आहे का, त्याला माहिती ना अक्कल नाही म्हणून. तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही विचारता. मला मग गाडी थांबव. अरे म्हणजे जाऊ दे आता, काय पडलं नाही आता की तू गाडी थांबव. सगळा वेदांत निघून गेला. आणि सामान्य माणसाप्रमाणे तो कीर्तनकार गरम झाला, खाली उतरला. आता कीर्तन करते शिवाय म्हणजे काय हो, सध्या शिवाय तू मूर्ख आहेस, काढव आहेस, अक्कल नाहीस तुला, बोलत बसला. ते तो जो दगड टाकणारा होता, जो शिल्लक राहिलेला होता, तो याच्याकडे पाहत होता. कसलीच प्रतिक्रिया नाही. मी खाली उतरलो. मी पाहिलं की हा कीर्तनकार शिव्या देतोय आणि तो शांतपणे ऐकून घेतोय. संत कोणाला म्हणाव, याला का त्याला? म्हणजे कीर्तनकार शिव्या देतो, तो ऐकून घेतो, तिथं प्रज्ञेवरचा. मला राहते कुठे म्हणतात. एवढा शिकून जर हा शांत नाही आणि तो एकदम गप्प ऐकून घेतो. मी ते 2-4 साथी होते तिकडे गेलो. आमचा महाराज शिवाय देतो म्हटलं, त्याला ऐकून घेतो. अजून अर्धा तास देऊ द्या म्हणे. का ऐकू येत नाही, काय बोलतो कळतच नाही त्याला. आता हेच माहिती नाही की हा बोलतोय का. अशाच्या नादी कीर्तनकारला काय बोलायचं आता तुम्हाला. आता ते मला कारण कळालं की त्याला ऐकू येत नाही. त्याला म्हणजे जाऊ दे, बसला आतमध्ये. भ्रम कसे असतात ते सांगतो बरं. आता ते झालं प्रकरण. बसलो आम्ही, गाडी निघालो पुढं. रस्त्याने मला म्हणतो, शास्त्रीजी तुम्हाला काही कळालं का? काय नाही, हे जे वातावरण झालं याच्यातलं काही कळालं का, म्हणजे मला बरं का. म्हणलं काय, मी त्याला 10 मिनिटं शिवाय देत होतो, तो काही बोलत नव्हता. याला तपश्चर्या म्हणतात. काय म्हणतात त्याला? किती मोठा अज्ञान कशाला म्हणतो यालाच. जो कीर्तनकार आहे त्याचं अज्ञान आहे, तो दुसऱ्याचं अज्ञान काय घालवणार महाराज. आणि ते जोश आलेला म्हणला तर खरं सांगितलं तर पंचर होईल पोरगा. आणि मग सांगायला वाणीमध्ये तपश्चर्या होते. आपण कोणालाही बोललो तरी तो आपल्याला प्रत्युत्तर देत नाही, हा अधिकाराचा भाग आहे, तपश्चर्याचा भाग आहे. आता मी म्हणणार होतो त्याला ऐकू येत नाही, म्हणलं फुगले तर फुगू दे. आपण संत थोडेच अहंकार काढायला नाही का. कोणत्याही माणसाचा
अहंकार काढू नका, तुमची ताकद नाही. कोणी असो, जय अहंकार जाणार त्याचा. आपण प्रयत्न करू नका. मग फुगतोय ना, फुगवू द्या. याचं मूळ कारण सांगतो तुम्हाला, हे जग असंच आहे, त्रिगुणात्मकच आहे. जे मूर्ख आहेत त्याला देव सहन करतोय. त्या मूर्खाकडून राजकारणी लोक काम करून घेतात आणि तुम्हाला ते सहन होत नाही. किती असहनशीलता आहे तुमच्यामध्ये, नाही का? चांगले माणसं ठेवत ते. मी भगवान बाबांचा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. बाबा एका ठिकाणी बसले होते आणि कलेक्टर भेटायला आले होते. जुना काळ होता तो, तरी 100 वर्ष झालेले. आता बाबांची जन्मतिथी जवळपास 125 वर्षापर्यंत आलेली आहे. समाजच धरायचे आपण त्या काळामध्ये. पण आत्यानी समाज होता. मुलं त्यावेळेस खूप आंधळी जन्माला यायची आणि त्यावेळेस घरची लोक मुलगा आंधळा पांगळा जन्माला आला की ते गडावर व्हायचे आणि भगवान बाबांनी ते आंधळे पांगळ्याला घेऊन गड साजरा करायचा. बघा काय त्याची ताकद असेल. तर ते कलेक्टर दर्शनाला आले, 2-3 ऑफिसर दर्शनाला आले आणि ते शेजारी जे आंधळे पांगळ होते त्यांच्यात मारामारी सुरू झाली. म्हणून कधीही अशी कल्पना करू नका की महाराजाकडे चांगलेच लोक असतात. महाराजच चांगला असतो, जवळचे चांगले, हे अनादी काळाची परंपरा आहे. म्हणून आणि चांगले लोक जवळ ठेवतात येत नाही, पुन्हा कॉम्पिटिशन सुरू होतं. म्हणून ते आज्ञानीच लोक जवळ असतात. त्यांची भांडणं सुरू झाली. ते कलेक्टरला सहन नाही झाला. बाबांना म्हणले, बाबा तुम्ही एवढे मोठे, एवढे संत, एवढे विद्वान, तुम्ही हे लोक का जवळ ठेवले? ते म्हणले, जे चांगले आणि बुद्धिमान आहे ते कलेक्टर होतात, राहिलेले आमच्याकडे. चांगली चांगली माणसं चांगला संसार करतात आणि ज्यांच्याकडून होत नाही पैसे मध्ये येते त्यांना कोण सांभाळणार आहे? विठाला नाही, मान्यता आहे. कोणीच कितीही प्रयत्न करा जगामध्ये आणि मान्यता मिळवणं गरजेचं आहे बरं का. इथं अहंकार चालत नाही. आम्ही ब्रह्मरूप झालो ना, आम्ही सगळं खोटं आहे, सगळे प्रमाण आहे. पण ज्यावेळेस संत तुम्हाला प्रसाद देतील, हात तुमच्या मस्तकावर ठेवला जाईल, पूर्णता जेव्हा तुमच्या जीवनामध्ये येईल ती परमार्थाची पूर्णता आहे आणि ती पूर्ण झाले असं त्यांनी सांगितलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. तुकोबराचा काय अधिकार सांगायचा तुम्हाला? आज माऊलीचं दर्शन घ्यायला गेलात ना तुम्ही, त्याच्या पुढचा जो दगडी मंडप आहे ते तुकोबरायांनी बांधलेला आहे. काही कीर्तनकार तुकोबरायला एवढे गरीब सांगतात, बौद्धिक दारिद्र्य असल्यासारखं मला वाटतं. हलाक्याची परिस्थिती आहे तुकोबरायांची, ठीक आहे. पण जगद्गुरु तुकोबराच्या 8 पिढ्या व्यापाराच्या होत्या. इतकं मोकळं समजू नका त्यांना. ज्यांच्या 8 पिढ्या व्यापारात गेलेल्या आहेत, एका दुष्काळाने त्यांच्यावर काही परिणाम होईल इतकं हलकं. पण त्या कीर्तनकारांना पण आहे ना, खूप जास्त गरीब दाखवल्याशिवाय कीर्तन रंगत नाही. इमोशनलपणा म्हणतात त्याला, एक टच शब्द आहे त्याला, इमोशनल टच. काहीतरी असं आधी दाखवलं तर त्यांना बरं वाटतं. तुकोबराय आहे ते. ज्ञानोबरांच्या पुढचा गाभारा दगडी तो तुकोबरायांनी बांधलेला. त्या बांधून त्यांना 400 वर्ष झालेले, अजून काही झालेलं नाही. म्हणजे अगोदर तुकोबराच्या मंडपात जातो आपण आणि मग माऊलीच्या दर्शनाला जातो समाधीकडे. ही पद्धत आहे. आणि त्यांनी एकदा मान्यता दिली संतांनी, कोणत्याच मान्यतेची गरज नाही. म्हणून एक शब्द आहे तुकोबरायांचा, मदते हासतील संत. कीर्तनकारांनी जरा शब्दाकडे लक्ष द्या बरं का. हे संसारातल्या माणसाने किती हसू द्या, काही निंदा करू द्या, परमार्थिक माणसाचे काही फरक पडत नाही. मला तर एवढा कधी अनुभव यायचा त्या काळामध्ये. 25-30 वर्षापूर्वी जरा तब्येत बारीक असायची, कुठेही कीर्तन करायला गेलं ना की लगेच त्यांनी चर्चा सुरू करायची, त्याने कीर्तन करायचे. तर आम्हाला काय पर्याय नाही ना, तारीख घेतलेली. पण ज्यांनी ऐकले त्यांनी तारीख घेतलेली असायची. ते म्हणजे तुम्ही थांबा. आपण ते काही आता काय, आणि टाळकरी काय काय असे खोडीचे आहेत बरं का. यांनी जर ठरवलं ना कीर्तनकाराला काढायचे, त्या कीर्तनकाराला जगात कोणी वाचू शकत नाही. नाहीच पाठीमागं म्हणलं तर तुम्ही काय करणार? टाळच नाही वाजवला. त्याच्यापेक्षा पुढचा टप्पा सांगतो, आडवाच पखवाज वाजवला, कीर्तनकार आडवाच.
आणि परमार्थातला बोलतोय तुम्हाला, मी टीका करतोय अशातला भाग नाही. आणि जर यांच्या मनात आलं ना, भूत जर कीर्तन करायला उभं राहिलं तर ते कीर्तन रंगूत आहे. इतकी ताकद सगळ्यांनी जर एकत्रितपणा केला तर ही टेक्निक आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सगळ्या जगाने आपल्या परमार्थाला नावं ठेवावं, पण संतांनी हसू नये आपल्यावर. हा अर्थ आहे. मज ते हसतील संत. मराठी चुकू द्या, शब्द चुकू द्या, आई काही म्हणत नाही. आईने दूर करू नये आपल्याला, हे जीवन आहे. रागवावं आईना, कितीही बोलावं आईना, आईने दूर करू नये. तसं जगाने जवळ करावं न करावं जगाचा विषय, संतांनी दूर करू नये. परमार्थ करता करता जर आपण चुकलो भाव काढण्यामध्ये, भावामध्ये, संत हसतात, बोलत नाही जास्त. मज ते हसणं फार महाग आहे बरं का. महाभारतामध्ये जे तुम्ही ऐकले ना, आंधळ्याची पोरं आंधळी असतात, असं महाभारतात कुठे लिहिलेलं नाही. हे आमच्या लोकांनी तुमच्याकडे टाकलेले पिल्लू. राजघराण्यातली द्रौपदी राजकुमाराला असं तोंडावर बोलणे इतके मूर्ख होती का? बोला ना. याज्ञसेनी म्हणतात त्याला. यज्ञात जन्माला आलेली सभ्य घराण्यातली मुलगी, राजघराण्याचे जिच्यावर संस्कार आहेत, ते असं राजकुमाराला बोलेल? आंधळ्याची पोर, गावठी पोरगी घेते. तुम्ही पण हा असं आहे का? काही नाही मला, फक्त जे कीर्तनात सांगतो एवढंच आहे. जळ आणि स्थळ मध्ये जेव्हा भ्रम झाला ना, द्रौपदी फक्त हसली मला. त्या हसल्यामुळं महाभारत घडलं. एवढं बेकार. लक्षात हसणे इतकं बेकार. नुसती हसली द्रौपदी, तो अपमान जिव्हारी लागला दुर्योधनाच्या. म्हणून एक लक्षात ठेवा, जनसंपर्क करत असताना काय काय चुका होतात आपल्याकडून हे आपल्याला सुद्धा कळत नाही. मान देता आला एखाद्याला देऊ नका, पण जीवाचा अपमान करू नका. तो जिवंत जीव आहे, जिवंत माणूस आहे. तो का अपमान करता तुम्ही? नसेल त्याला गाता येत, नसेल त्याच्याकडे विद्वत्ता, नसेल त्याच्याकडे बुद्धी, पण तू थोडं जन्माला घातलेले म्हणून सगळ्या गोष्टी संपन्न पाहतो. तो जिवंत आहे, मनुष्य आहे. घडा कणा कणात परमात्मा आहे, मग त्याच्यामध्ये नाही का परमात्मा? चुका होऊ नये आपल्या जीवनात. कोणी सन्मान द्या, दोन शब्द गोड बोला त्याला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सगळ्या जगाने मान दिला, पण संत जर हसले ना, परमार्थ भस्म झाला. मज ते हसतील उपयोगच नाही जन्माला येऊन. आणि त्यांनी एकदा मान्यता दिली ना, आपलं जीवन कल्याण झालं. संतांनी सरता केलो, संतांनी मान्य होईल असा केलो. केलो शब्द विसरू नका. माणसाची ताकद नाहीये, माणूस प्रयत्न करू शकतो. जरा थोडं अजून खाली येऊन बोलतो, जरा तुमच्या लक्षात येईल. मला सांगा, बुद्धिमान माणसाला आमदारकीचं तिकीट मिळतं का निष्ठावाल्याला मिळतं? तुमचा काही अनुभव आहे का नाही? ग्रामपंचायत जेव्हा लढली जाते, न फुटणारा माणूस घेता का बुद्धिमान घेता? ग्रामपंचायत मध्ये जे पॅनल तयार होतं, आता काय काही माणसं पॅनल घेऊन पडतात, ते भाग सोडून दे. नियम बायको कशीही असो, स्वयंपाक येईल नाही येईल, काही येईल नाही येईल, पण पुरुषाच्या मनात एक भावना आहे, ती उमरा ओलांडून येते. नाही लक्षात आलं? कारण की ती इज्जत, घराण्याची इज्जतीचं प्रतीक आहे, ते इब्रत आहे. ती तिला जपलं जातं, तिला बंधनात ठेवलं जात नाहीये. स्त्रीचा पण गैरसमज आहे. एवढा सन्मान आहे की तिने बाहेर जाऊन आपली आबरू घालू नये. म्हणजे पुरुषाची घराण्याची आबरू ही कोणाच्या हातामध्ये? बोला ना, स्त्रीच्या. एवढी इज्जत दिल्यानंतर त्यांनी म्हणायचं का स्त्री मुक्ती झाली पाहिजे? कोणापासून मुक्ती पाहिजे? जो दागिने पुरवतो, कपडे आणतो, घर चालवतो, त्याच्यापासून मुक्ती पाहिजे का? कसलं स्वातंत्र्य? स्त्री स्वातंत्र्य? लोक तुम्ही पण असे शिकले की माणूस माहितोच. सन्मान दिला जातो आणि त्या सन्मान सांभाळत आला पाहिजे. विठाला विठाला. परमार्थाचं ओझं आपल्यावर टाकलं ज्ञानोबरायांनी. परमार्थाला कलंक लागता कामा नये असं कीर्तन करणे जगलं पाहिजे. नाही ज्ञानोबरायांचं नाव मोठं झालं, तुकोबरायांचं नाव मोठं चालेल, पण आपल्यामुळे परमार्थ बदनाम होता कामा नये. नाहीतर लोक काही परमार्थिकला कोण म्हणतात, लय पाहिले हो कीर्तनकार, कलंक लागला, दुसरं पाप झालं. मग मान्यता दिली गेली पाहिजे. मान्यता देताना तपासतात.
म्हणून केलो शब्द आहे. संतांना मान्य होईल असा केलं. संताने सरता केलो. केलो शब्द फार याच्यामध्ये फार मोठा अर्थ आहे. आपल्या हातात नाही ते. माझ्याकडे 10 विद्यार्थी शिकायला आले. कोणत्या विद्यार्थ्यांना ट्रेन करायचं हे शिक्षकाच्या हातात. आणि शिकता शिकता कळतात पोरं निष्ठावान आहेत का बुद्धिमान आहेत. मग त्यातून एकाच मुलाला जास्त शिकवलं जातं, त्याला विद्वान केलं जातं. त्याला विद्वान एवढंच लक्षात ठेवा आज, त्याचा विद्वान मग का केलं जातं, तो पोरगा मनात बसतो. गरीबातला गरीब आणि विनम्र जर पोरगा असेल ना, तर मी असे अनेक कलेक्टरची कहाणी ऐकलेली. शिक्षकांनी वर्गणी करून त्याला शिकवलेले. त्याच्यात बुद्धिमत्ता आहे, गुणवत्ता आहे आणि याच्या बरोबर थोडी विनम्रता आहे. घरात कितीही गरिबी असू द्या, मिळून वर्गणी करून शिक्षक लोक त्याला शिकवतात. केलो विठ्ठला आणि जर नसलो मनामध्ये. माझे एक मित्र आहे काशीमध्ये, खूप जास्त शिकलेला आहे, वेदाचा खूप चांगला अभ्यास केलेला आहे त्यांनी. आता ते शाखा बदलली ना, ज्ञानेश्वरीची शाखा वेगळी, वेदाची वेगळी, वेदांताची वेगळी, व्याकरणाची वेगळी, ज्याच्यात त्याचा दृष्टिकोन असतो. आता त्याची वेद एवढे तयार त्या माणसाचे, प्रचंड तयार, पाठ सगळे. पण महाराष्ट्रात आल्यानंतर त्याला 2-3 ओव्या आडल्या. ओव्या आहेत त्या, आडणारच त्या. आणि त्याला ते ओवीचा शब्दच कळेना त्याला. बरं तर ते विनम्रता घेऊन विचारायला पाहिजे ना. माझ्याकडे आला, मला शास्त्रीची मला शंका आहे. मला विचार, ज्ञानोबा इथं चुकल्यासारखे वाटतात, हा शब्द बरोबर नाही वाटत. नाही कळालं कोण चुकलं, मी ते पाया पडलो. ज्ञानोबापेक्षा महान संत जन्माला आला म्हटलं. मी काय बोलणार त्याला. जर ज्ञानेश्वरीतल्या चुका काढण्या इतपत तुम्ही स्वतःला समर्थ समजत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे. मी त्या पाया पडलो आणि तो लाजला. नाही शास्त्रीचे असं म्हणायचं नव्हतं, पण तो शब्द लागत नव्हता. हे पहिलंच बोलायचं ना. शब्द कळत हे तर कळलं पाहिजे ना. तुला तर चुका काढायला लागला आणि त्याला असं वाटलं मी उत्तर देईल. लक्षात आलं का, जो शब्द त्याला समजत नाही त्याला वाटलं उत्तर देईल. बरोबर जाऊ दे, काय चुकलं असेल मग उत्तर दे, बोलू उत्तर शोध. नाही महाराज मी वेद बोलणारा माणूस आहे. आणि खरंच सुंदर विद्वत्ता होती. असं बसला ना तालबद्ध स्वरात रचेचा उच्चार करायचा. मला म्हणे यार मी माझ्याकडे जरा बघ, वेद बोलणारा माणूस आहे. म्हटलं ज्ञानोबरायांच्या सभेत रेडा वेद बोलतो. आता सध्या कोणती पदवी तुझ्याकडे. ज्ञानोबराच्या सभेत आत्ताशी तू रेडा म्हणून आलेला आहेस. अजून संत साधक भक्त हे फार लांबच्या पदवी आहेत, इथपर्यंत आल्यात. इथून पुढे बडबड करू नको. विठ्ठला बौद्धिक सिद्धांत कळणं, बौद्धिक प्रमेय कळणं हे पंडितांनी लिहिलेल्या ग्रंथांचे आहेत. अनुभूतीचे शब्द कळणं हा संतांचा प्रसाद आहे. ज्ञानोबरांचे शब्द आहेत ना अनुभूतीचे आहेत. कवित्वी रसिकत्व आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श द्यायचा. जगातले पहिली माऊली बर का, पहिली रसिकामध्ये रसिकत्वामध्ये परतत्वाचा स्पर्श जगात एकही व्यक्ती असं बोलणारा नाही. एकही नाही. कवित्व असावं, रसिकत्व असावं इथपर्यंत साहित्यिक बोलतात, पण रसिकत्वाला देखील परतत्वाचा स्पर्श असायला पाहिजे हे माझी माऊली बोलतात. म्हणून ती माऊली बोलतात. आणि त्या माऊलीने जगद्गुरु तुकोबाईला मान्यता दिली. संताने सरता केलो चंदनी ते बोरी व्यापी. शेजारी बोरीचं झाड आहे आणि चंदनाच्या शेजारी आहे. खूप अर्थ आहे तो, काय सांगायचं तुम्हाला. कोणाच्या शेजारी. चंदनाच्या शेजारी बोरीचं झाड आहे. चंदनाचा सुगंध बोरीमध्ये प्रवेश करतो, बोरी बदलून चंदन होते. मराठी कळली का. आणि तुम्ही कोणाच्या शेजारी आहेत. वारकरी सुद्धा प्यायला लागले तो. चंदनी ते बोरी
या बोरीने या चंदनाला बोरी केलं हो. एका कीर्तनकाराची मुलं पित होती, मला टेन्शन आलं. तो त्या पहारा झाला. तुम्हाला म्हणले महाराज काय करू, मी जागोजागी माळा घालतो, दारू सोडतो ना, आमच्या घरातली मुलं पितात. म्हणलं काहीतरी चुकत असेल तुझं, काहीतरी दोष असतील तुझे, काढून बघ. काय दोष करायचे महाराज? विठ्ठल परमार्थामध्ये निष्काम पुण्यच पिकायला कारणीभूत होत. नीट आहे का? सगळं पुण्य फल देण्यासाठी धरणं करतं. कोणतंही पुण्य करा, तुम्हाला चांगलं वाईट फल प्रदान करणार. हरिमुखे म्हणा, हे जे निष्काम कर्म आहेत हेच पुण्य तुम्हाला संतांच्या सान्निध्यात मिळतं. म्हणून माझी मद झाली अनावर, त्याच्यामुळे संत संघ भेटला त्यांना. आणि तो संत संघ भेटल्यामुळे परिवर्तन झालं. तुकोबराय शेजारी आले, ज्ञानेश्वरीच्या संतांच्या शेजारी आले, संत झाले. तुम्ही आम्ही आपला शेजार बघावं. चांगली बाई असते आणि शेजारी मंथरा असते. आणि मंथरा जर शेजारी असले, रामाच्या सानिध्यात राहणारी कैकेयी बिघडते हो. आणि नामदेव महाराजांच्या शेजारी राहणारी जनाबाई संत होते. विठ्ठल कशाचा परिणाम आहे? एक भांडे घासणारी बाई अभंग लिहिते आणि राजघराण्यातली बाई कैकेयी बर्बाद होते मंथरीच्या संगतीमध्ये. तो आशय येतो. चंदनी ते बोरी आहे. बोरी कळली का तुम्हाला? काही माणसं आहेत ना अशा काट्याचे असतात. बोरीचे काटे बघितले तुम्ही? तुम्हाला काय सांगायचे, शहरात सांगावं लागतं आम्हाला. बाबळीचा काटा परवडला, पण शहरातले बुद्धिमान असे काट्याचे असते. इकडून पण काटाने अडकलं तर दोन्ही बाजूने अडकतं. मग जुन्या काळामध्ये आदिवासी लोक जेव्हा जिथं वाघ वगैरे राहतात ना, तिथं जात असताना बोरी बरोबर घेऊन जातात. कारण की ते पोट जे असतं त्याचं पातळ असतं, ते आक्रमण करता येत नाही. ते बोरीच्या काट्याला घाबरतो. कोण? बोला ना. तसं तुम्ही पण अशा काटेरी माणसाला घाबरा. घरात आणलं तर घर काळं होतं आणि बाहेर दोस्ती केली तर दुश्मनी बदला घेतला जातो. घरात माणसं आणताना विचार करून आणा. त्याच्या पुढे जाऊन बोलू का तुम्हाला? तुमची किती जरी जवळचे माणसं असू दे, किती जवळचे माणसं असू दे, मोठी माणसं कधी घरात बोलवत नाही. त्याचं नाव आहे बैठक. तुमची लायकी कुठपर्यंत आहे? बोला ना. समस्या घेऊन गेल्या कुठपर्यंत? बैठकीपर्यंत. तिथपर्यंत. त्याच्या आत संस्कारांना ते घर शिल्लक राहतं. ते घर कधी बर्बाद होत नाही. आणि जर का घर मोकळं ठेवलं, कोणी घरात शिरायला लागलं ना, बर्बाद झाल्यानंतर सुद्धा याला कळत नाही आपण बर्बाद झालो म्हणून. संगत महत्वाची. चंदनी ते बोरी. पण महाराज आमचा प्रश्न असा आहे, बोरीला चंदन केलेलं आहे, काय गुण होता बोरीमध्ये? दुसऱ्या चरणात गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही, भाव दिला पायी आपुलिया, भाव दिला पायी आपुलिया. गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही, भाव दिला पायी आपुलिया, भाव दिला पायी आपुलिया. गुण दोष याती न विचारी काही, 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 भाव दिला पायी आपुलिया, आपुलिया भाव दिला
जगद्गुरु तुकोबारांची वाणी बरं का फार अवघड येते. गुणदोष याची न विचारी, याला परमार्थ म्हणतात. आपल्या जवळ येणारा साधक हा कोणत्या गुणाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, काय दोष आहेत, संत विचारत नाही. म्हणून भूमिकेत तुम्हाला मी या गोष्टी सांगितल्या. तुम्ही सुद्धा आता ही वर माणसं बसलेली आहेत. आपल्या इथं 7 कीर्तनकार, 10,000 कीर्तनकार आहेत महाराष्ट्रात, बरोबर आहे का नाही? पूर्ण महाराष्ट्रामध्ये 10,000 कीर्तनकार आहेत, म्हणजे 7च का? आपल्या शताब्दीमध्ये 7च कीर्तनकार आहेत ना, 8 असतील, बरोबर आहे का? गुण पाहिला जातो. कोणालाही तारीख दिली जात, गुण पाहिला जातो. आणि संत गुण पाहत नाहीत. विठाला विठाला किती विशेष आहे. म्हणून कीर्तनाला सामाजिक रचना मानतात, उद्बोधन आणि प्रबोधनाचं माध्यम मानतात, प्रचार आणि प्रसाराचं माध्यम सप्ताह मानतात. त्याचं कारण हे सगळे कीर्तनकार आहेत, चांगले कीर्तनकार आहेत, मग कोण 7च का? गुण पाहिला जातो. मग एखादा चांगला कीर्तनकार आहे, विद्वान आहे, दोष असतील त्याला तारीख दिली जाते, दोष पाहिले जातात. खोडी नसाव्यात. देवमन कंठी असतो पण किती खोडे? 72 खोडी पण देवमन कंठी. आता काय करतात त्याला? दोष. आणि तिसरी या जगातली सगळ्यात मोठी काय? जात. म्हणून संसारातली माणसं ही 3 पाहतात. जातीचं असलं तर जवळ करतील, त्याला संसार म्हणतात. दोष असली तर त्याग करतील, दोष पाहिला जातो. आणि गुण पाहिला जातो. हे तिघही परमार्थिक नाही. आणि परमार्थात क्वालिटी जर असली तुमची, हे 3 पाहिले जात नाही. जर पाहत असतील तो साधूच नाही. पृथ्वीवरचे पहिले ज्ञानेश्वर महाराज आहेत. महाराज 750 वर्षापूर्वी जिथे दलित समाजाला स्थान नव्हतं, भाषा नीट आहे का? 725 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी चोखोबाईला आपल्याला जवळ घेतलेला ज्ञानोबाराय म्हणतात. गुणदोष याती न विचार. चोखोबाराय. आणि त्या काळामध्ये मंदिरात प्रवेश नव्हता, म्हणून आजही समाज रागवलेला आहे. आम्हाला मंदिरात प्रवेश नाही, आम्ही धर्म सोडतो. पण ज्ञानोबारायकडे पहा हो, ज्ञानोबारांनी तुमच्यासाठी मंदिर सोडलंय हो, त्याला माऊली म्हणतात. मंदिरात तुम्हाला प्रवेश नाही ना, माऊली म्हणले मी पण मंदिरात जात नाही, तुम्ही आम्ही बाहेर निघू आणि वाळवंटात कीर्तन करू. म्हणून वाळवंटातल्या कीर्तनाचं हे रहस्य आहे, जिथं जात पाहिली जात नाही, दोष पाहिले जात नाहीत आणि गुण पाहिले जात नाही, त्याचं नाव वाळवंट आहे. आणि एक वैशिष्ट्य पुन्हा, आणि मंदिरातला देव जो सोहळ्यामध्ये पूजा केला जातो, तो देव मंदिर सोडून कीर्तनात येतो. याला नामदेव महाराजांचे कीर्तन म्हणतात. ते वर्गा झोपले नाही ना. कधी कधी जास्त खाद्य झाल्यानंतर बुद्धी पण जमते ऐकायला. म्हणून वारकरी संप्रदाय समजून घ्या. जनाबाई आहेत, काका आहेत, नरहरी सोनार आहेत, माळी समाजातले सवता महाराज, सगळे समाजातले संत आहेत. आणि पृथ्वीवर पहिला प्रयोग आहे बरं, पृथ्वीवर. त्याच्या अगोदरचा अख्ख्या भारताचा इतिहास दाखवा. एवढ्या तळागाळातल्या बहुजन समाजाला गोळा करून शिष्य बनवलं नाही, संत बनवले. मराठी लक्षात ठेवा, शिष्य बनवलं नाही. आत्ताचे संत सुद्धा शिष्य बनवतात, संत नाही बनवत. आज तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात, उद्या कीर्तन करा, माझ्या गादीवर बसाल, हा अधिकार ज्ञानोबारांनी दिलाय. पण कितीही संप्रदायामध्ये फिरा तुम्ही, मोठमोठ्या संप्रदायात, शिष्य हा मरेपर्यंत शिष्यच राहणार. हे तो आम्हाला भक्त आहे. मी त्यांना गमतीनं म्हणतो, हे जसे पक्षाचे कार्यकर्ते असतात तसे हे महाराजांचे कार्यकर्ते आहेत, फक्त भक्त मानतात, प्रचार करतात. हे पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा काय करतात? प्रचार करतात. आणि नवीन नवीन आता हिंदी साईडवरचे महाराज बघत प्रचार करतात. दोघेही प्रचार करत असतील, फक्त नाव बदलले. एक कार्यकर्ता आहे आणि एक भक्त आहे, शिष्य आहे. आणि तो शिष्य आहे ना, त्या गुरुने कधीच जवळ केलेला नसतो.
हे विनाकारण तुमतून वाजत फिरतं. आमचे महाराज असे, आमचे महाराज असे. मुंबईला एका महाराजाचे एवढे मोठे मोठे शिष्य होते आणि माझी कीर्तन ऐकलं त्या शिष्याने, माझ्याकडे आले ते. घडलेली कथा आहे. मला म्हणे महाराज, आमचे महाराज फार मोठे, पण तुमच्यासारखा जर शिष्य मिळाला ना तर आमच्या महाराजाची प्रगती होईल. मराठी कळली का नाही? जे शिष्य गुरुची प्रगती करतात ना त्याला गुरु म्हणूच नाही, फक्त रू काढून टाकावं. शिष्यानी चालवल्यावर जो महाराज चालतो तो मालक आहेत का गुलाम आहे? बोला ना. मी कालच्या कीर्तनामध्ये सांगितलं होतं एका ठिकाणी, हे शब्द आहेत फक्त संसारातले. हे तुम्ही बसलेले तर एवढ्या बाया बसलेल्या आहेत, यांना विचारा बरं तुम्ही आपल्या नवऱ्याला काय म्हणतात? काय म्हणतात? हे बाया जेवढ्या बसलेल्या आहेत आपल्या नवऱ्याला काय म्हणतात? मालक. खरं आहे का ते? बाया सगळ्या नवऱ्याला म्हणतात हे आमचे मालक. आणि गेले की हातात पिशवी देतात, एवढं घेऊन या. मालक आणत असतो का नोकर? आणि बायांच्यावर पण राश धरू नका बरं का. नवऱ्याला विचारा तुम्ही, नवरे म्हणतात ही मालकीने. बरोबर आहे का? हे आमची भांडे कोण घासतात? त्याला संसार म्हणतात. हे त्यांना फसवतो मालक म्हणून, तुम्ही मालकी म्हणून त्यांना फसवता. आणि म्हणून दोघंही दुःखी आहेत. दोघांमध्ये सत्य काहीच नाहीये, फक्त मानतात मालकीने. आणि भांडे धुवा, कपडे, ही नाव आहेत नुसते शब्दांचे. हे काही खरं आहे का त्याच्यामध्ये? माझा शब्द नीट आहे का? जिथं पाहिलं जातं तो संसार, जिथं केवळ वरवर शब्दांचा पाचोरा फिरवला जातो त्याला संसार म्हणतात. आणि हे सगळे शब्द फसवणार आहेत, म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत संसारात सुख मिळत नाही. म्हणून गुण, दोष आणि याती हे संसारात विचारली जात नाही. आणि जिथं विचारली जात नाही त्याला परमार्थ म्हणतात. ठावतीला बाई, त्यांना विचारलं तुकोबाराला, महाराज काय बरं ठीक आहे तुमचा गुण नाही पाहिला माऊलीनी, दोष नाही पाहिला, जात नाही पाहिली, तुमच्यात होतं काय असं? शेवटचं तुक म्हणे आले समर्थाचे मन, तुक म्हणे आले समर्थाचे मन, तुक म्हणे आले समर्थाचे मन, तुक म्हणे वारकरी संप्रदाय शब्द बरं का समर्थ. तुका म्हणे आले माऊलीच फक्त समर्थ आहे. म्हणून तुकोबराय बऱ्याचशा अभंगामधून माऊलीचं नाव नाही घेत. नाही कळलं? जे सभ्य असतात, कुलीन असतात, नाव नाही घेते. नाव न घेणं हे आदराचं प्रतीक आहे. नाव घेऊन काय शहाणपणा केलाय? मुंबईला एखादं कीर्तन झालं, आमच्या कीर्तनकाराचं डोंबिवलीचा राहणारा होतो. चेष्टेत म्हणणार जरा काय
पत्नी पित्नी दाखवली नाही, काही नाही, लग्नाला बोलवलं नाही, काही नाही, म्हणजे घाईघाईत झालं. जुनी गोष्ट आहे बरं का, आता ते कॉमन झालंय. पण हे कीर्तन आलं, मग त्यांनी कीर्तन ठेवलं. कीर्तन केल्यावर आम्ही गेलो घरी. ते आम्ही गुरुकुलमध्ये वाढलेले, व्यवहाराची कमी अक्कल ते आहे ते सांगतो बघ. त्या काळामध्ये त्या बाईनी पाणी आणलं. आता कुणालाच पाणी प्यायचं नव्हतं आमच्या 2-3 महाराजाला, पण ते पाणी आणलं म्हणजे पत्नी पाहण्यासाठी पाठवली असा अर्थ आहे ना. पाणी आणणं म्हणजे पाण्याची गरज असते असं नाही, पण कशाच्या निमित्ताने पुढे यायचं म्हणून ते पाणी आणलं. तर मी म्हटलं त्यांना, म्हटलं काही पाणी नकोय म्हटलं मला. नाही नाही हो, पाणी द्यायला नाही आले, गोपाळनी पाठवलंय. काय बोलली ती? पाणी द्यायला नाही आलं, गोपाळनी पाठवलंय. म्हणजे तुम्ही बहीण आहेत का? कमाल झाली म्हणे. असे कसे दोस्त हो यांचे? यांचे म्हणल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडला, हीच आहे म्हणलं ती. नाव घेतल्याने पुढारलेलं पण प्रगट नाही होत, अंतःकरण प्रगट होत. कळलं तुम्हाला? तुम्ही पाया पडला ना, तुम्ही प्रगट झालात. विनम्रता आहे म्हणून. नाही पाया पडलं, कीर्तनकाराचं काही बिघडत नाही, देवाचं काही बिघडत नाही. तुम्ही अहंकारी आहात याचं ते प्रदर्शन आहे. कोण लहान आहे, कोण मोठा आहे, का आपण पाया पडलो, काही फरक पडत नाहीये. एखाद्या लहान माणसाच्या पाया पडा तुम्ही मोठे व्हाल, तो नाही मोठा होणार. त्याच्या तुम्ही पाया पडला. आणि जर तुम्ही नाही पाया पडलात, तुम्ही लहान झालात. कारण की तुम्ही स्वतःला मोठे समजा, आम्ही का पाया पडायचं, नको पडू. पण आतली विनम्रता येण्यासाठी आतला भाव प्रगट पाहिजे. आणि संत सुद्धा जे विनम्र आहेत त्याच्यावर कृपा करतात. तुका म्हणे आले. याचा थोडासा विषय मी सांगितला होता अगोदर. तिकीट कोणाला मिळतं? आले समर्थाच्या पक्षश्रेष्ठीच्या मनात. का मनात आलं? त्याचा सगळा 7-12 पाहिलेला असतो. पक्षाशी किती दिवस काम केले, किती निष्ठेनं काम केले, किती दिवस पक्ष वाढवण्यासाठी. कीर्तनात बोलू नये या काळामध्ये. पण आता याच्याशिवाय समजत पण नाही तुम्हाला, कारण सगळे पक्ष कार्यकर्तेच आहेत. आणि मग इतके वर्ष आम्ही काम केलं, तुम्ही आम्हाला तिकीट दिलं नाही. तो का म्हणे आले. काही काही वेळेस अशा घटना घडतात, ज्यांचं नाव नाही ते मंत्री होतात. मराठी कळाली नाही? ज्यांचं नाव लोकांना माहिती नाही ते मंत्री होतात. पण त्यांना विचारावं, काही माहित नाही त्याचं नाव वगैरे. तुला माहित नाही रे, ज्यांनी मंत्री केलं त्याला माहिती ना कोणाला मंत्री करतो. तो का म्हणे आले. माऊलीच्या मनात आलं पाहिजे आपला उद्धार व्हावा, एवढंच अभंगाचं सार आहे. मोठ्या माणसाच्या मनात आलं पाहिजे, याच्यावर कृपा करावी. का करावी हा विषय नाही आहे. आणि तुम्ही कितीही लोकशाहीमध्ये वागा, कृपा करायची का नाही हे शिक्षकाच्या हातात आहे, गुरुच्या हातात आहे. प्रेशर नाही करू शकत. मी तर एका ठिकाणी 2-3 माणसं चुकीचे बसले होते. असं कीर्तन केलं की 2-3 माणसाला समजलं नाही, सगळ्याला समजलं. मग सगळे माणसं त्यांना म्हणलं काय कीर्तन झालं. ते 3-4 माणसं म्हणले की माणसंच वेळ येत मध्ये. लक्षात आलं तुम्हाला? आता मला सांगा, सगळ्याला समजलं, ज्याला समजलं नाही, दोषी कोण आहे? ज्याला समजलं नाही हे सुद्धा त्यांना समजत नाही. विठाला विठाला. आणि अभंगातला शब्द आहे तरी होय राणा रंक त्याचा. मराठी आहे का? विषयाच्या दारामध्ये भीक मागणारा रंक, जर प्रसाद मिळाला साधूचा, अध्यात्मात त्याचा राणा होय. स्वानंद भोगाची सेल भलती अशी. काय ज्ञानोबांचे एक शब्द सांगावे तुम्हाला. परमार्थ सुरू करा महाराज, असा आनंद येतो परमार्थामध्ये. शब्द आपल्याला सांभाळतात, शब्द आपल्याला संतापर्यंत पोहोचवतात, आणि शब्द कृपा करायला लावतात. आणि शब्दाच्या आधार नामचिंतन शब्द आहेत, पण तुम्हाला गुंगवतात ते. राम कृष्ण किती गात, राम कृष्ण किती गात, राम कृष्ण किती गात, राम कृष्ण किती गात. चिपळ्या वाजवित, टाळ चिपळ्या वाजवित,
वाजवित संध्या आपुला नाचत संध्या आपुला नाचत संध्या आपुला जनिवनी अवघा देव 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 अवघा राम कृष्ण गीती गात ताची पुळ वाजवीत संध्या पुला नाचत निज घेऊनी फिरत ग राम कृष्ण गीती निज घेऊन आत्मा घेऊन आपलं अस्तित्व घेऊन या जगामध्ये वावरतात. शनी वनी अवघा देव तुका म्हणे आले ही अवस्था आहे, हे जगण आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, जगण्यासाठीच खरं जीवन आहे. हमाली किती दिवस करायची? म्हातारं झालं 60, 65, 70 झालं तरी गल्ल्यावर उठत नाही कळालं तुम्हाला. तर त्या पैशाचा काही उपयोग होत नाही, चाव्याही सोडत नाही. मग ते पोरं म्हणतात कधी जाईल म्हातारं काय माहिती. असं जीवन जगू नका. आपल्या रक्ताने आपल्या मरणाची वाट पाहावी असा संसार करू नका. तुका म्हणे आले असं जीवन आहे. निज घेऊन फिरती का मस्तीमध्ये राहत, हे जीवन आहे तुम्हाला. पण परमार्थात जर तुम्ही आला ना, कीर्तन कीर्तन ठीक आहे, हे माध्यम आहे. पण तुमची अवस्था कशी, तुम्ही कोणत्या बोधावर कशा पद्धतीने जगता आणि ती कोणामुळे मिळाली. तुका म्हणे आले समर्थ म्हणजे फक्त ज्ञानोबर आहेत. तुका म्हणे आले समर्थाचे माऊलीच्या मनामध्ये आलं, रंग त्याचा राहणार होय. आणि समर्थाच्या मनात येण्यासाठी समर्थाच्या मनाप्रमाणे वागावं लागतं. हे लय अवघड आहे. मला समर्थाच्या फार सभ्यता लागते. संतापाशी बहु असावे. रामायणात एक प्रसंग आहेत महाराज. जेव्हा सीतेला कळालं की राम वनवासात चालले, तर राजवाडा संस्कृती फार मोठी. वल्कल घालण्याच्या तयारीने आलेले राम लक्ष्मण, कौशल्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं की माझा मुलगा वनवास स्वीकारतोय, वनवासाला जातोय. आणि सीता आहे, आई रडते, रामचंद्र प्रभू नाहीत. आणि खोंदका दिला मला सीतेला, रडायला लागली सीता. कौशल्य आहे ती, कुशलता आहे, तिला कौशल्य म्हणतात. तिने असं हात फिरवला सुनेच्या डोक्यावरून, सीतेच्या डोक्यावर. अगं मी तुला मुलीसारखं मानलंय, मी तुला सून नाही म्हटलं. आजपर्यंत तू माझ्या घरामध्ये आले, माझ्या तोंडातून तुझ्याविषयी एक शब्द तरी चुकीचा गेला का? मला मुलगी नाहीये, तुला मी मुलगी मानते. ठीक आहे, तुझा नवरा चालला असेल वनवासाला म्हणून तू रडत असतील, पण मी आहे ना तुला. सीता सांगते मी याच्यासाठी नाही रडत. तुमच्यावर काही तक्रार आहे, तुमच्यावर काही दोष आहे म्हणून नाही रडत. तुमच्या समोर नवऱ्याला बोलावं लागतं आणि भारतीय सभ्यता तुटते म्हणून मी रडते. त्याला म्हणतात सीता, मर्यादा तुटते. आणि पुढचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला. समाधीला बसत असताना ज्ञानोबा आहे, निवृत्तीनाथ महाराजांच्या डोळ्यातून अश्रू येतात. काय भारतीय संस्कृती शिकवते, संप्रदाय कसा आहे वारकरी.
ज्ञानोबा जेव्हा समाधीला बसतात ना निवृत्तीनाथ महाराज, वैराग्याची मूर्ती रडते हो. आणि खरं असंच जगणं असलं पाहिजे. आपण गेलो ना, समाज गेला खड्ड्यामध्ये पण संतांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. हिरा गेला म्हणून संत रडले पाहिजेत, ते जीवन सफल आहे तुमचं. आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. नामदेव महाराज म्हणतात आम्ही प्रेमी आहेत, प्रेम करणारी माणसं आहेत, आम्ही रडणं आमचा स्वभाव आहे. पण निवृत्तीनाथ वैराग्य कधी रडत नसतं, तुमच्या डोळ्यातून अश्रू बरोबर नाही होत. ते म्हणे मी त्याच्याकरता रडत नाही म्हणे. वडील गेल्यानंतर आयुष्यभर माझ्या बरोबर माऊली राहिले. बघा, अवज्ञा येणे कधी नाही केली, मान वर करून कधी माऊलीने माझ्याकडे पाहिलं नाही. इतक्या चांगल्या पद्धतीने सभ्यतेने राहिले. अवज्ञा येणे कधी नाही केली. गुरु शिष्यपण, तुम्ही ज्ञानोबाईला गुरु म्हणून निवृत्तीनाथाकडे पहा, पण भावाने मोठ्या भावाबरोबर कसं वागावं हे सुद्धा माऊली शिकवतात. आणि मग निवृत्तीनाथ महाराजांच्या मनात येतं. काय म्हणे, आले इतकं कोमल अंतकरण, सज्जन अंतकरण, संवेदनशील हृदय असलं ना, रंग त्याचा राणा होय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई.